दिसतंय का रे व्यवस्थित? हो सर दिसते. ओके. मी मोबाईलचा डाटा कनेक्ट केलाय. अचानक कमी बंद पडू शकतो ते. त्याला कोणी खातं नाही. Yes, last point. What is the acceleration due to the gravity? Acceleration due to gravity means काय? Consider here ही अर्थ आहे आणि ही एक बॉडी आणि ही बॉडी इथून फ्रीली सोडून दिली या डाऊनवर्ड डायरेक्शनला. द मास एम ही जर फ्रीली सोडून दिली तर तिचा वेग काय होत जाईल? वाढत जाईल. वेग वाढत जातो. मग पर सेकंदाला वेग किती वाढतो? त्याला म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time is called acceleration. एक सेकंदाला वेग किती वाढतो? पर सेकंदाला किती वेग वाढत जातो? त्याला ऍक्सलरेशन म्हणतो. कोणाचा? फ्रीली फॉलिंग बॉडीचा. The acceleration of freely falling body under the effect of gravity is called acceleration due to gravity. Acceleration due to gravity. Here acceleration due to the gravity denoted by small g. Denoted by small g. It's a SI unit. SI unit is a meter per second square and dimension m to the 0, l to the 1, t to the minus 2. मग आपण generally acceleration due to gravity 9.8 meter per second square ही फॉर कॅल्क्युलेशन वापरतो. कॅल्क्युलेशन साठी वापरतो. मग ही कॉन्स्टंट आहे का? तर ही कॉन्स्टंट नाही. ही कॉन्स्टंट नाही. It is the different at different position. It is the depends upon different factor. ही ॲव्हरेज व्हॅल्यू, ही सरासरी व्हॅल्यू घेतली. व्हॅल्यू at different position on surface of earth. पृथ्वीच्या सरफेस वरती डिफरंट पोझिशनला असणाऱ्या ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीची सरासरी व्हॅल्यू. मग या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं? जी काय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि कॅपिटल जी काय? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याची किंमत फिक्स आहे 6.67 × 10⁻⁴
-11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, ही फिक्स व्हॅल्यू. पण याची फिक्स नाही, ती बदलत राहते. आणि म्हणून जी ॲट हाईट हा जी रिप्रेझेंट करण्यासाठी जीच आहे तो, पण आपल्याला कळावं हाईटवरचा आहे म्हणून सफिक्स एच लावतो. ॲट डेप्थ खोलीवरचा सरफेस पासून खाली GD लावतो. आणि लॅटिट्यूडचा ॲट लॅटिट्यूड ते लॅटिट्यूड म्हणजे काय पुढे कळेल तुम्हाला. या ठिकाणी जी लॅम्बडा, जी डॅश और जी सफिक्स लॅम्बडा किंवा फाय असं लावतो. म्हणून ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ही डिफरंट असते डेप्थ वरती, हाईट वरती आणि लॅटिट्यूडला. पुढे आपण पाहणार आहे. मग आता आपल्याला पाहायचंय, आता आपल्याला या ठिकाणी पाहायचंय की ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आणि कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन याचं रिलेशन. समजा ही पृथ्वी जर टोटल मास कुठे कॉन्सन्ट्रेट असते सेंटरला, त्या पूर्ण पृथ्वीचं मास सेंटरला कॉन्सन्ट्रेट आहे. आणि ही बॉडी पृथ्वीच्या सरफेसवरती ठेवली, ही एम. बॉडी जिथं ठेवतात तिथली ग्रॅव्हिटी काढणार आहेत आपण. या दोघांच्या मधलं पृथ्वीचं अंतर आहे आर. कॅल्क्युलेशनला पृथ्वी स्पेरिकल घेतो, ऍक्च्युअल पृथ्वी गोल नाही. मग या ठिकाणी या दोघांमध्ये काय असेल रे? गुरुत्वाकर्षण बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती? कॅपिटल G. M1 काय? M2 काय? स्मॉल m डिवाइड बाय दोघांच्या मधलं अंतर r². त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच त्या बॉडीचं त्या ठिकाणचं वेट आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या बॉडीवरती ऍक्ट होतो म्हणजेच काय? इट इज इक्वल टू द वेट ऑफ बॉडी ॲट दॅट प्लेस. वेट ऑफ बॉडी ॲट दॅट प्लेस. वेट म्हणजेच काय? बॉडीचं मास मल्टिप्लाइड बाय acceleration due to gravity at that place. Okay. Weight of body is म्हणजेच काय? तर बॉडीचं मास मल्टिप्लाइड बाय acceleration ड्यू टू द ग्रॅव्हिटी. m बॉडीचे मास हे कॉन्स्टंट असतंय कुठेही नेलं तरी. मास बदलत नाही. कॉन्स्टंट असतं. मग समजा या ठिकाणी ही समजा पृथ्वी, आपण याला 0 हाईट म्हणतो. समजा सरफेस आहे, हा सरफेस आहे, याला रेफरन्स घेतो आपण. रेफरन्स म्हणजे याची हाईट किती? दर 0. इथून मोजणार आहे हाईट. मग वरती गेलात तर हा पॉइंट आहे समजा, तर हा किती हाईट होती? तर h. आणि खाली गेलात या ठिकाणी तर ही डेप्थ आहे d. मग ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी सरफेस वरची G ने दाखवतात, हाईट वरची GH ने दाखवतो, डेप्थ वरची GD ने दाखवतो. काय म्हणलं मी?
हाईट वरची जी ने दाखवण्याऐवजी जी एच सफिक्स दाखवतो. असं नाही काढायचा जी एच, जी सेपरेट व्हायचं आणि एच सेपरेट व्हायचं. जी सफिक्स एच म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी कुठली ऍट हाईट एच, हाईट एच. जी डी ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ डी. मग या ठिकाणी पहा आपल्याला काय काढायचंय, रिलेशन बिटवीन ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, relation between gravitational constant capital G and acceleration due to gravity. Acceleration due to gravity. That is the G. मग एक if body at a surface of earth समजा कन्सिडर करा, समजा या ठिकाणी ही अर्थचं टोटल मास कुठे कॉन्सन्ट्रेट आहे, या पूर्ण मास एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट, सेंटर ऑफ मास. आणि ही बॉडी या ठिकाणी या बॉडीचा मास एम. दोन्ही मधलं अंतर किती, पृथ्वीची रेडियस आहे. मग या पॉइंटला पृथ्वीचं वेट किती लक्षात ठेवायचं. वेट ऑफ बॉडी त्या ठिकाणची वेट ऑफ बॉडी इज इक्वल टू काय असतंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बॉडीचं वजन म्हणजे पृथ्वीने ऍक्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय म्हणलं मी, बॉडीचं वजन म्हणजे पृथ्वीने ऍक्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट म्हणजे काय, बॉडीचं मास या बॉडीचं आणि ती कुठे आहे, सरफेस वरती. तर सरफेस वरती ग्रॅव्हिटी किती, जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅपिटल जी m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर, न्यूटन्स लॉ नुसार. मग m कॅन्सल, स्मॉल g इज इक्वल टू gm डिवायडेड बाय आर स्क्वेअर. and it is the relation between acceleration due to the gravity and gravitational constant कुठे at surface वर. हा ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला G 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, फिक्स व्हॅल्यू. आणि पृथ्वीचा मास आहे 5.98 गुणिले 10⁻24 kg. ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन साठी नेहमी 6 into 10⁻24 kg हे वापरतात. मग जीएम कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ या ठिकाणी पहा जीएम काय येईल याच्यावर, जीएम इज इक्वल टू जी इंटू आर स्क्वेअर. इथं बाजूला लिहून ठेवतो. कुठे असताना ऍट सरफेस. ओके. सेकंड नंबर, इफ बॉडी ऍट हाईट h above the surface of earth, ओके. कन्सिडर करा, समजा या ठिकाणी हे अर्थ आहे, तिचं टोटल मास m, ही रेडियस, आणि बॉडी इथे आहे, हे बॉडीचं मास एम, हे अंतर किती आर. पण पृथ्वीपासून सरफेस पासून एच एवढ्या उंचीवर. मग या पॉइंटला ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी किती, हाईट एच ला ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आपण GH ने दाखवू. मग या पॉइंटला पृथ्वीचं वेट किती,
weight of a body is equal to gravitational force. Gravitational force. बरोबर. मग weight of body म्हणजे बॉडीचं मास into acceleration due to the gravity at that place gh सफिक्स लावला is equal to g m1 m2 divided by दोघांच्या मधला अंतर किती दोघांच्या मधलं r plus h आणि त्या अंतराचा वर्ग m कॅन्सल gh is equal to gm divided by r plus h bracket square. Say that equation number 2. And it is the acceleration due to the gravity at height h. बरोबर. मग मला सांगा gm तर कॉन्स्टंट आहे, व्हॅल्यू फिक्स, मग ते ऍट सरफेस आणि ऍट हाईट सेम यायला पाहिजे, कारण gm इज इक्वल टू काय येईल gh इंटू r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युला. मग जी आणि एम च्या किमती फिक्स आहेत म्हणल्यावर इथला gm सरफेसवरचा हा gm सेम, याचा अर्थ gh इंटू आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू जी आर स्क्वेअर. सो gh इज इक्वल टू काय जी आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. इट इज द रिलेशन बिटवीन acceleration due to the gravity कुठली at height h and at surface, at height h and at surface, at height h and at surface. Okay, then next, see here, show that acceleration due to the gravity at height h above the surface of earth is gh is equal to g into r square divided by r plus h bracket square. हे प्रूव्ह करा म्हणतोय, आत्ताच प्रूव्ह केला. काय सीआर, समजा बॉडी कुठे, हे मास आहे m, हे स्मॉल m, हे r, कुठे आहे बॉडी ऍट सरफेस, ऍट सरफेस ऑफ अर्थ. काय वेट ऑफ अ बॉडी इज इक्वल टू gf. परत वापस तेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg सरफेस वरती g इज इक्वल टू g m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. न्यूटन्स लॉ नुसार m ला m कॅन्सल, g इज इक्वल टू काय रे gm डिवायडेड बाय r स्क्वेअर. सो दॅट इक्वेशन 1. समजा इफ बॉडी ऍट हाईट h, समजा या ठिकाणी ही अर्थ आहे, हे टोटल मास, हे आर आणि बॉडी या ठिकाणी, तिचा मास आहे m, ही h एवढ्या उंचीवरती असेल, तर या पॉइंटला ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी किती असते gh असते. मग वेट ऑफ अ बॉडी इज इक्वल टू त्या ठिकाणचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे नेहमी लक्षात ठेवा. मग बॉडीचा मास इंटू त्या पॉइंटची हाईट h वरची ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी gh. हा gh सफिक्स आहे रे, g m1 m2 दोघांच्या मधला अंतराचा वर्ग r प्लस h कंसाचा वर्ग m कॅन्सल. सो gh इज इक्वल टू gm डिवायडेड बाय r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. से दॅट इक्वेशन नंबर 2. तुम्ही gm इक्वेट केलं तरी चालतं, किंवा आपल्याला gh काढायचं आहे तर इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड करू. डिवाइडिंग इक्वेशन 2 by 1 we get g
एच डिवाइडेड बाय जी इज इक्वल टू काय रे, जी एम डिवाइडेड बाय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर टोटल डिवाइड बाय जी एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. हेच आपल्याला जी एम डिवाइडेड बाय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर डिवाइड बाय जी एम. जी एम कॅन्सल, तर जी एच डिवाइडेड बाय जी इज इक्वल टू काय रे, आर स्क्वेअर डिवाइडेड बाय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. हा जी तिकडे जाऊ द्या, जी एच इज इक्वल टू जी इंटू आर स्क्वेअर डिवाइडेड बाय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. It is the acceleration due to the gravity and hence the proof. Hence the proof. एकदा पाहून घ्यायचं फास्ट. एकदा सरफेस आणि एकदा हाईट वरची त्यांचं डिवाइड करायचं, भागाकार करायचं. झालं का रे? हा फॉर्म्युला तयार झाला इथे आणि हा हाईट वरचा इथे. हे तयार केले, याचा भागाकार करा किंवा तुम्ही जीएम च्या किमती इक्वेट केला तरी चालतात. या ठिकाणी पहा, जीएम ची किंमत हाईट वरती काय येईल, जी एच इंटू आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. जीएम ची किंमत सरफेस वरती काय येईल, जी आर स्क्वेअर. जीएम कॉन्स्टंट त्यामुळे हे इक्वल येणार आहे. तर जी एच इज इक्वल टू काय, जी आर स्क्वेअर डिवाइडेड बाय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला इथं तयार. असंही इक्वेट केलं तरी चालतं. Then next, see here, variation of acceleration. मी सुरुवातीला सांगितलं की acceleration due to the gravity constant आहे का, नाही. त्यामुळे acceleration due to the gravity ही व्हॅरी होती. Variation of acceleration due to the gravity depends on number one, height, याला अल्टिट्यूड बी म्हणतात. हाईट म्हणजे अल्टिट्यूड. दुसरं डेप्थ, खोली सरफेस पासून. तिसरं शेप, पृथ्वीचा शेप, गोल नाही, शेप ऑफ अर्थ. आणि चौथं लॅटिट्यूड. यानुसार आपल्याला पाहायचं. लॅटिट्यूड म्हणजे अल्टिट्यूड नाही. ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ही 4 फॅक्टरवरती डिपेंड आहे, बदलत राहते. आपल्याला 4ही फॅक्टर पाहिजेत, 1, 2, 3 आणि 4. मग त्यापैकी एक variation of acceleration due to gravity with altitude, with a height, okay, with height. Acceleration due to the वैष्णवी स्पीकर बंद करना. Variation of acceleration due to the gravity due to the height. मग या ठिकाणी पहा, ही पृथ्वी, या हाईट वरती मास, पृथ्वीचं टोटल मास इथं कॉन्सन्ट्रेट आहे. या पूर्ण पृथ्वी किती उंचीवरती, एच. ही रेडियस किती, आर. दोघांच्या मधलं अंतर किती,
आर प्लस एच. ऍट हाईट, तुम्ही सरफेस हाईट कुठलं बी अगोदर घेऊ शकता. ऍट हाईट एच, वेट ऑफ बॉडी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स जीएफ. जीएफ म्हणजे गर्लफ्रेंड नाही रे, ए पोरांनो, काय बी नका अर्थ लावू. जीएफ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग वेट किती, एम जी सफिक्स एच इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅपिटल जी M1 कॅपिटल एम. M1 M2 कोणताही घेऊ शकता, पण कॅपिटल एम थोडा मोठा आहे तो अगोदर घ्या. स्मॉल एम डिवाइड बाय दोघांच्या मधलं अंतर आर प्लस एच कंसाचा वर्ग. एम कॅन्सल, जी एच काढला मी. GM डिवायडेड बाय आर प्लस एच कंसाचा वर्ग. से दॅट इक्वेशन 1. हीच बॉडी मी इथून इथं आणली, इथून इथं आणली म्हणजे कुठे, सरफेस वरती. ही सरफेस वरती आणली. हे पृथ्वीचं मास एम, हे आर. मग सरफेस वरती ग्रॅव्हिटी किती असते, जी असते, आणि इथं किती असते, जी एच असते. त्यामुळं ऍट सरफेस ऑफ अर्थ weight of body is equal to gravitational force. So mg acceleration due to the gravity at surface आणि ही कुठली, at height is equal to g m1 m2 m divided by दोघांच्या मधला अंतराचा वर्ग. न्यूटन्स लॉ. directly proportional to product of masses, inversely proportional to r square. m ला m cancel, so g is equal to gm divided by r square. तुम्ही म्हणता तेच चालू आहे, तेच चालू आहे, काही बदल नाही. ओके. इक्वेशन 1 ला डिवाइडिंग 1/2 gh divided by g is equal to gm divided by r plus h bracket square divided by gm divided by r square. हा डिनॉमिनेटर आणि हा न्यूमरेटर. gm divided by r plus h कंस टाकायला विसरत नाही, इंटू उलटून गुणिले r square divided by gm. gm ला gm कॅन्सल, सो gh is equal to g इकडे गेला r square divided by r plus h bracket square. एक नियम आहे, a square divided by b square can be written as a by b bracket square, किंवा a square into b square can be written as a into b कंसाचा वर्ग. but a square plus b square cannot be written as a plus b bracket square. हे फक्त प्रोडक्ट आणि डिव्हिजन मध्ये चालतं. प्रोडक्ट आणि डिव्हिजन मध्ये चालतं. बेरीज बघा तुम्ही, याचा विस्तार केल्यावर एवढा येत नाही, 2ab येतो. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. मग हे थोडीच इक्वल आहे. त्याच्यामुळं फक्त प्रोडक्ट आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनलाच फक्त हे असं लिहितं. मग हाच फॉर्म्युला कसा लिहिता येईल, से दॅट इक्वेशन नंबर 3. हाच ऑर मध्ये कसा लिहिता येईल, हाच ऑर मध्ये कसा लिहिता येईल. हाच ऑर मध्ये कसा लिहिता येईल, gh is equal to g r divided by r plus h ब्रॅकेट स्क्वेअर. एका कंसात लिहिता येते, एका कंसात लिहिता येते. ओके. आता या ठिकाणी पहा, gh म्हणजे हाही चालतो फॉर्म्युला. पुढे जायचे आपला, gh इज इक्वल टू g, इथं r आहे, इथं r आहे, इथं h आहे, पण r कॉमन घ्यायचा असेल तर याला अंशाला आणि छेदाला r निघून हा कंसाचा वर्ग. इथं r नव्हता, मला बाहेर घ्यायचा. gh इज इक्वल टू g
आर खालच्या ह्याच्यातून आर कॉमन घेतो 1 प्लस एच बाय आर कंसाचा वर्ग. कळलं का इथपर्यंत? अरे समजलं का? इथं आर नव्हता म्हणून अंशाला छेदाला आर ने मल्टिप्लाय केलं ना, आर कॉमन घेतला, आर ला आर कॅन्सल आहे, जी एच जी इंटू वरती राहिला 1, 1 चा वर्ग 1 डिवायडेड बाय 1 प्लस एच बाय आर ब्रॅकेटचा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1. हा पूर्ण ब्रॅकेट वरती घेतला तर पॉवर निगेटिव्ह होईल. जी एच इज इक्वल टू जी 1 प्लस एच बाय आर ब्रॅकेट रेज टू -2. पहा या ठिकाणी बायनोमियल एक्सपान्शन आहे 1 प्लस एक्स रेज टू एन. मग ती निगेटिव्ह पॉवर असेल किंवा पॉझिटिव्ह पॉवर असेल. एक्स ची किंमत या इथं एकच असला पाहिजे, लेस दॅन 1 असेल तर याचं एक्सपान्शन हायर ऑर्डर टर्म्स ऑफ एक्स, एक्सच्या हायर ऑर्डर टर्म्स म्हणजे एक्स स्क्वेअर, एक्स रेज टू 3, एक्स रेज टू 4 ह्या कॅन्सल होतात. 1 प्लस हा एन इथं मल्टिप्लाय करायचा असतो, काय येईल 1 प्लस एन एक्स, बरोबर ना? 1 प्लस एन एक्स हेच असं असेल 1 मायनस एक्स रेज टू एन असेल आणि ही कंडिशन असेल तर 1 एन हा प्लस आहे म्हणून या ठिकाणी मायनस एन एक्स. इथे 1 प्लस एक्स रेज टू मायनस एन असेल तर हे 1 मायनस एन एक्स येईल, कारण प्लस इंटू मायनस मायनस. म्हणजे बेसिक काय तर हा फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी पहा एच हा पृथ्वीच्या रेडियस पेक्षा खूप कमी असेल, याचा अर्थ एच डिवायडेड बाय आर दोन्ही बाजूला आर ने भागलं 1. मग इथं 1 आहे, हा एच बाय आर एक पेक्षा खूप लहान असेल तर ही कंडिशन वापरता येते. एन कोण झाला मग इथं? एन कोण आहे या ठिकाणी? हा एन आहे, हा एन म्हणून काम करेल. कळलं का? अरे कळलं का नाही? अरे कळलं का नाही? सर कळालं. सो जी एच इज इक्वल टू काय येईल? जी 1 प्लस इंटू मायनस -2 h divided by r, and it is the acceleration due to the gravity at height h. जसा h वाढत जाईल, जसा h वाढत जाईल, h goes on increasing, acceleration due to the gravity it goes on decreasing. हाईट वाढत गेली तर acceleration due to the gravity काय होत जाते? कमी कमी होत जाते. acceleration due to the gravity काय होत जाते? कमी कमी होत जाते. मग तुम्ही म्हणता ना ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीचे फॉर्म्युले अनेक मिळाले. एक सरफेसवरचा काढायचा असेल आणि जीएम दिला असेल तर जीएम डिवाइड बाय आर स्क्वेअर. हाईट वरचा काढायचा असेल, हाईट दिली असेल तर जीएम डिवाइड बाय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर जीएम दिला असेल. तिसरा हाईट वरचा काढायचा असेल तर जी एच इज इक्वल टू जी आर डिवायडेड बाय आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. आणि चौथा जी एच इज इक्वल टू जी इनसाइड द ब्रॅकेट 1 मायनस 2h डिवाइड बाय आर. तुम्ही म्हणता हे तर दोन्ही हाईट वरचे, मग हा कधी वापरायचा आणि हा कधी वापरायचा हे कुठं सांगितलेलं नाही. पण हा h ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5% ऑफ आर. आर किती असतोय? 5%. 5% ऑफ आर म्हणजे किती? 5% म्हणजे 100ला 5, 100 पैकी 5. आर ची किंमत किती? 6400 किलोमीटर. मग 100 कॅन्सर, हे 5 चौक 20, 2 6 पंचे 30, 320. मग लक्षात ठेवायचं 320 किलोमीटर पेक्षा एच जर ग्रेटर दॅन किंवा इक्वल असेल तर हा फॉर्म्युला, आणि एच लेस दॅन 320 किलोमीटर असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. हे कुठेही सांगितलं नाही, मी सांगतो इथे. कारण ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी, कारण इथेही एच दिलाय, आर दिलाय, जी दिलाय, इथेही एच दिलाय, आर दिलाय, जी दिलाय. पण हा जी एच ची किंमत आहे तुलनात्मक रेडियस ऑफ अर्थच्या
रेडियस ऑफ अर्थ 6400 किलोमीटर असते, एवढी असते रेडियस ऑफ अर्थ. मग याच्या मानाने एच जर 320 किलोमीटर पेक्षा कमी दिला असेल, समजा एच इज इक्वल टू 200 किलोमीटर एवढ्या उंचीवर, त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. लक्षात आलं? मग मला सांगा, ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी या ठिकाणी पहा. समजा ही पृथ्वी, हा पृथ्वीचा सरफेस आणि हा पॉइंट आहे पी. ही एच किती, एच किती, समजा लेस दॅन आर आहे, लेस दॅन आर. मग या पॉइंटला ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी किती, जी आहे. या पॉइंटला किती, जी. आणि मी तर म्हणलं एच वाढत गेला तर जी काय होत जातो, कमी होत जातो. मग याच्यात ग्रेटर हा कुठला आहे, सरफेस वरचा, आणि हा एच वरचा. मग कोण जास्त असेल रे, जी एच लेस दॅन जी असेल, बरोबर आहे का? कुठली ग्रॅव्हिटी कमी असेल, ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ही एच. तुम्ही म्हणता ग्रॅव्हिटी 0 कधी होती, या ठिकाणी पृथ्वीच्या भोवती ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी 0 कुठं होती ही सांगता येत नाही, सायंटिस्टलाही सांगता आलं नाही. 0 होती, कारण ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, त्याच्या बाहेर गेला. समजा ही पृथ्वी, अर्थ आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड, त्यामुळं असं बाउंड्री घेता येत नाही. एवढ्या ह्याच्यातच गुरुत्वाकर्षण बल जाणवतो, इथून इकडे ओढला जातो, इथून इकडे ओढला जातो. इथं ओढला जात नसेल, इथं ओढला जात नसेल, किंवा इथं ओढला जात नसेल, तर इथं जी किती, 0 असतं. इथं ओढला जात नसेल तर जी किती, 0 असतं, कारण या फील्डच्या बाहेर येतो. जसं वरती जातात जी एच काय होतो, कमी होतो. मग जास्त कोण आहे, सरफेस वर. मग चेंज इन ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी, चेंज इन ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी काय, डेल्टा जी. डेल्टा जी, डेल्टा मीन्स डिफरन्स, इज इक्वल टू, कोण ग्रेटर आहे, जी मायनस जी एच. जी मायनस जी एच काय रे, जी इनसाइड द ब्रॅकेट 1 minus 2h डिवाइड बाय, बरोबर. जी मायनस जी मायनस मायनस प्लस 2h डिवाइडेड बाय आर इंटू जी, प्लस जी ला मायनस जी कॅन्सल, डेल्टा जी इज इक्वल टू 2h डिवाइड बाय आर इंटू जी. एवढी ग्रॅव्हिटी चेंज होईल. मग पर्सेंटेज चेंज इन ग्रॅव्हिटी, पर्सेंटेज चेंज इन ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी पर्सेंटेज चेंज इन ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय, जनरल चेंज डिवायडेड बाय ओरिजिनल मल्टिप्लाइड बाय 100 पर्सेंटेज, हा फॉर्म्युला. ओके. मग चेंज डेल्टा जी डिवाइड बाय ओरिजिनल म्हणजे तुम्ही सरफेस वरचा घेत, इंटू 100% इज इक्वल टू, चेंज किती आला, डेल्टा जी ची किंमत किती, 2h डिवाइडेड बाय आर इंटू जी, हे डेल्टा जी डिवाइडेड बाय सरफेस वरची, कारण तुम्ही सरफेस वरून जा, मल्टिप्लाइड बाय 100%. जी जी कॅन्सल, there is a 2h divided by r into 100%. That is the percentage change in acceleration due to the gravity. Percentage change in acceleration due to the gravity. या पद्धतीने काढायची. Due to the height. Due to the height. ओके. आपण काय काय पाहिलं, acceleration due to the gravity, व्हेरिएशन कशावरती डिपेंड आहे. व्हेरिएशन मी 4 फॅक्टर वरती सांगितलं. हाईट म्हणजे अल्टिट्यूड,
डेप्थ, शेप ऑफ अर्थ आणि लॅटिट्यूड. लॅटिट्यूड मी आता शेप ऑफ अर्थ नुसार घेणार. एक झालंय आपला हाईट नुसार. हाईट नुसार झालंय, लक्षात आलं. मग आता या ठिकाणी पहा, डेप्थ नुसार व्हेरिएशन ऑफ सेकंड नंबर, व्हेरिएशन ऑफ acceleration due to the gravity, due to gravity, due to shape of earth, ओके. मग पृथ्वीचा शेप कॅल्क्युलेशन साठी स्पेरिकल घेतो. शेप ऑफ अर्थ फॉर कॅल्क्युलेशन we can take goal, that is the sphere, but actual shape कसला आहे? कसला आहे रे हा? ऍक्च्युअल शेप स्फेरॉइड, याला म्हणतात अंडाकृती, त्यालाच म्हणतात ऑबलेट. आमलेट नाही. पूर्वा आली का? स्पिरॉइड. यस सर. आमलेट नाही म्हणलं, ऑबलेट म्हणलं. ऑबलेट स्पिरॉइड म्हणजे कसा? अंडाकृती. ऑबलेट स्पिरॉइड आहे. आणि मग ऍक्च्युअल जर ऑबलेट स्पिरॉइड असेल, स्पेरिकल नसेल, तर मग या शेपचा परिणाम पृथ्वीच्या व्हेरिएशन मीन्स बदल, या शेपचा परिणाम ऍक्सलेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी वरती काय होतो? मग या ठिकाणी कन्सिडर रियल पृथ्वी घेऊ आपण अंडाकृती. मी थोडं जास्तच अंड दाखवलं. हे अंडाकृती. या ठिकाणी पहा, हा इक्वेटर आहे. हा इक्वेटर म्हणजे 2 डायमेन्शनल फिगर दाखवली. हा इक्वेटर आणि हा ऍक्सिस आहे. हा ऍक्सिस. मग या ठिकाणी याच्या भोवती फिरती खरी. मग हे काय असेल? नॉर्थ पोल. आणि हे काय असेल? साऊथ. हे पोल आहे. हे काय? पोल म्हणजे ध्रुव. मग हे काय रे? इक्वेटर. विषुववृत्तीय रेषा असते, सरफेस वरती असते रे. हा जर गोल असेल असा, तर तिला अर्धगोलामध्ये विभाजन करणारी त्याच्या सरफेस वरती काढलेली, हे खालचा अर्धा गोल आणि त्याच्या सरफेस वरती आपण रेषा काढली, तर या लाईनला इक्वेटर म्हणतात. काय म्हणतात त्याला? इक्वेटर म्हणजे विषुववृत्तीय रेषा. काय म्हणतात? मला एक मराठी लिहिता येणार. विषुववृत्तीय रेषा, इक्वेटोरियल लाईन म्हणतो आपण. मग मला सांगा, इथं टोटल मास किती असेल पृथ्वीचं? कॅपिटल एम. मग ही रेडियस जास्त की ही रेडियस जास्त आहे? हा आर इक्वेटर आणि हा आर रेडियस ऍट पोल. इक्वेटर कडून तुम्ही पोल कडे गेलात तर रेडियस तिची कमी कमी होत जाते, आणि पोल कडून इक्वेटर कडे आलात तर तिची रेडियस काय होते? वाढत जाते. बरोबर आहे का? अरे बरोबर नाही? हो सर. मग मला सांगा व्हॉट इज शेप ऑफ अर्थ? शेप ऑफ अर्थ
इज ऑब्लेट स्पिरॉइड. स्पिरॉइड म्हणजे काय? म्हणजेच काय? दॅट इज बल्गिंग म्हणजे फुगलेली. कुठं फुगली रे? बल्गिंग ऍट इक्वेटर. आणि फ्लॅटन कुठे? अँड फ्लॅटनड ऍट पोल. ऍट पोल, राईट. त्यामुळं काय? रेडियस ऍट इक्वेटर ग्रेटर दॅन रेडियस ऍट पोल. इक्वेटरवरची रेडियस जास्त आहे, हे जास्त चिन्ह कुणापेक्षा? पोलपेक्षा. मग वी नो दॅट. काय माहिती तुम्हाला? काय माहिती तुम्हाला? वी नो दॅट. काय माहिती तुम्हाला? सरफेसवरची ग्रॅव्हिटी माहिती. जी इज इक्वल टू जी एम. इथं बॉडीचं मास येत नसतंय. ज्या प्लॅनेटची तुम्ही ग्रॅव्हिटी काढता त्या प्लॅनेटचं मास असतं जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा जी एम तर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे जी इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. याचा अर्थ काय? जिथं आर जास्त तिथं जी कमी, जिथं आर कमी तिथं जी जास्त. बरोबर. मग आर ई ग्रेटर दॅन आर पी. याचा अर्थ काय रे? जीई लेस दॅन जीपी. मग सर्वात कमी ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी कुठे कमी असेल? तर जीई, जी मिनिमम कुठे? ऍट इक्वेटर. आणि मॅक्झिमम कुठे? ऍट पोल. मग तुम्ही जी गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम कुठून कुठे? इक्वेटर टू पोल. बरोबर आहे का? आणि गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम पोल टू इक्वेटर. मग कुठंच सारखी नाही. इक्वेटर कडून पोल कडे चाललात तर वाढत जाती ग्रॅव्हिटी, पोल कडून इक्वेटर कडे यायला लागलात तर कमी होत जाती. आणि सर्वात कमी कुठे? इक्वेटर वरती. आणि सर्वात जास्त कुठे? पोल वरती. मग सर्वात जास्त पोल वरती तर ती किती किंमत असते? ती असते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इक्वेटर वरती सर्वात कमी किती? 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा तुम्ही 9.78 आणि 9.83. आणि आपण काय घेतो? आपण घेतो जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण 9.78 घेत नाही किंवा 9.83 घेत नाही, 9.8 घेतो. 9.8 9.81 असते खरं कॅल्क्युलेशनला, 9.8 घेतो. याचा अर्थ पृथ्वीच्या सरफेसवरची 10 ठिकाणची इक्वेटर, पोल, इक्वेटर आणि पोलच्या मधला पार्ट या 10 ठिकाणच्या ग्रॅव्हिटी मोजल्या सायंटिस्टने, SI ने, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल डी युनिटी यांनी 10 ठिकाणच्या किमती मोजल्या आणि त्याची सरासरी काढली. आणि ती सरासरी किती आली? तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी फिक्स आहे का? नाही. सरफेसवरती देखील फिक्स नाही, ही बदलत जाते. इक्वेटरवरती सर्वात जास्त आहे, पोलवरती सर्वात जास्त आहे, इक्वेटरवरती सर्वात कमी. इट इज द व्हॅरी. का बदलते? हेच मी पृथ्वी जर मी गोल मानली तर इथलं अंतर कॉन्स्टंट आहे. मग जी कॉन्स्टंट, एम कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट असेल तर सरफेसवरची ग्रॅव्हिटी कशी? कॉन्स्टंट. पण पृथ्वी ऍक्च्युअल गोल नाही, तिच्या शेप अंडाकृती. आणि त्यामुळे पृथ्वीच्या सरफेसवरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इट इज डिफरंट ऍट डिफरंट पोझिशन. Okay, we can stop here. इथे थांबू आपण, मला पुढचं लेक्चर आहे.